नमस्कार, सादर करत आहोत ठाणे वार्ता। ठळक घडामोडी। पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी स्वतः मुंब्रा रेती बंदर विसर्जन घाटाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा घेतला आढावा। ठाण्यात लाडक्या गणरायाला निरोप देताना सर्वांना सुखी ठेवण्याची भाविकांची प्रार्थना। आणि डॉक्टरने एका दाम्पत्याचे जन्मलेले बाळ दुसऱ्या याला विकण्यासाठी ठेवले आपल्या ताब्यात। या आणि इतर घडामोडी विस्तृतपणे पण काही क्षणातच आमच्या फेसबुक पेज तसंच यूट्यूब चॅनल आणि संकेतस्थळाला सबस्क्राईब करायला विसरू नका। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। ठाणे वार्ता आणि श्री स्थानक वाहिनीचं लाईव्ह स्ट्रीमिंग ठाणेवार्ता.com वरील लाईव्ह स्ट्रीमवर क्लिक करा आणि अगदी मोबाईलवरही ठाणे वार्ता श्री स्थानक वाहिनीचा आनंद लुटा। यासाठी आमचं ॲप डाउनलोड करा। ठाणे वार्ता पहा श्री स्थानक वाहिनीवर। आता सकाळी 9:15 पासून रात्री 9:15 पर्यंत ठाणे वार्ता, ठाण्यातील पहिलं दृकश्राव्य माध्यम। आपण पाहत आहात श्री स्थानक वाहिनी, ठाणे जिल्ह्याचं मुख्य व्यासपीठ। ठाणे शहरात देखील 10 दिवसांच्या सार्वजनिक आणि घरगुती गणपतीचं मोठ्या थाटामाटात आणि जल्लोषात विसर्जन होत असलेले पाहायला मिळत आहे। यासाठी महापालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने विशेष खबरदारी घेतलेली पाहायला मिळते। कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठाणे पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे। तर महिलांच्या सुरक्षेसाठी साध्या वेशातील पोलीस मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत। ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे यांनी स्वतः मुंब्रा रेती बंदर विसर्जन घाटाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला। त्याचबरोबर सर्व गणेश भक्तांसोबत ठाणे शहर सुंदर व स्वच्छ ठेवण्याची शपथ देखील घेतली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत गृहप्रवेश चावी वाटपाचा कार्यक्रम व मंजुरी पत्रक वितरण। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मधील मंजूर लाभार्थ्यांना मंजुरी पत्रांचे वितरण जिल्हाधिकारी अशोक शिंगारे व मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या शुभ हस्ते करण्यात आले। जिल्हाधिकारी कार्यालय, नियोजन भवन, ठाणे येथे प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 अंतर्गत सन 2024-25 मधील जिल्ह्यातील 14 मंजूर लाभार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात घरकुल मंजूर पत्रक वितरण करण्यात आले। तसेच प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 1 अंतर्गत पूर्ण झालेल्या घरकुल 2 लाभार्थ्यांना गृहप्रवेशाची चावी व प्रशस्ती पत्र देऊन गौरविण्यात आले। प्रधानमंत्री आवास योजना शहरी अंतर्गत 3 लाभार्थी यांना जिल्हाधिकारी यांच्या हस्ते गृहप्रवेशाची चावी देण्यात आली। प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 1 अंतर्गत सन 2023-24 व 2024-25 मध्ये आतापर्यंत पूर्ण झालेल्या 2 घरकुलांचे गृहप्रवेश करण्यात आले असून प्रशस्ती पत्र देऊन लाभार्थ्यांना सन्मानित करण्यात आले। यावेळी जिल्हाधिकारी यांनी घरकुल बांधकाम करताना येणाऱ्या अडचणीवर चर्चा केली। ग्रामीण भागातील ग्रामस्थांचे घरकुल वेळेत पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील असणे आवश्यक आहे असे प्रतिपादन मार्गदर्शन जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी केले। ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागासाठी प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा 2 प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत 24-25 करिता 7141 उद्दिष्ट प्राप्त झाले आहे। त्यापैकी सद्यस्थितीला 3556 लाभार्थ्यांना मंजुरी देण्यात आली असून 2601 पहिला हप्ता वितरण करण्यासाठी नियोजन करण्यात आलेले आहेत अशी माहिती प्रास्ताविक करताना प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा ठाणे छायादेवी शिसोदे यांनी माहिती दिली। यावेळी आयुक्त नगर परिषद संचालनालय
नवी मुंबई मनोज रानडे, निवासी उपजिल्हाधिकारी ठाणे संदीप माने, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन हरीश पाटील, मुख्याधिकारी कुळगाव बदलापूर मारुती गायकवाड, अतिरिक्त मुख्य अधिकारी अंबरनाथ अभिषेक पराडकर, सर्व जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 10 दिवस मनोभावे पूजा केल्यानंतर आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आहे. ठाण्यात देखील गणरायाच्या विसर्जनाला सुरुवात झाली आहे. गणेश विसर्जनादरम्यान गणेश भक्तांना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही यासाठी ठाणे महानगरपालिकेच्या वतीने सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. आरोग्य विभागाचे अधिकारी सज्ज आहेत. तसेच वृक्ष विभागाकडून गणेश भक्तांना वृक्ष वाटप करण्यात येत आहे. विविध ठिकाणी कृत्रिम घाटाची व्यवस्था करण्यात आली आहे असे उपायुक्त शंकर पाटोळे यांनी सांगितले आहे. यावेळी 10 दिवसानंतर गणरायाला निरोप देताना मन भरून आले आहे. बाप्पा 10 दिवस घरात विराजमान होतात आणि सर्व वातावरण आनंदी, उत्साही करतात. तसेच सर्वांना सुखी समृद्ध ठेवण्याची प्रार्थना गणपती बाप्पाकडे केली असल्याची प्रतिक्रिया गणेश भक्तांनी दिली आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. कल्याण ठाकुर्ली रेल्वे स्थानकादरम्यान कचोरी नजीक गणेश विसर्जनासाठी नागरिक आपला जीव धोक्यात टाकत आहेत. भाविकांना रेल्वे ट्रॅक क्रॉस करून कल्याण खाडीकडे जावे लागत आहे. त्यामुळे या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. रेल्वे पोलिसांकडून या ठिकाणी रेल्वे गाड्यांचा वेग कमी करण्यासाठी पत्र देखील देण्यात आले आहे. आज या ठिकाणी एक महिला ट्रॅक क्रॉस करताना ट्रॅकवर पडली, मात्र पोलिसांनी वेळीच तिला लगेच ट्रॅकमधून बाहेर काढल्यामुळे अनुचित प्रकार टळला आहे. डॉक्टराला देव मानले जाते, मात्र कल्याणमध्ये एका डॉक्टरांचे दानवाचे रूप समोर आले आहे. डॉक्टरने एका दाम्पत्याचे जन्मलेले बाळ दुसऱ्या याला विकण्यासाठी आपल्या ताब्यात ठेवले. एवढेच नाही तर बाळाच्या आईचे दूध बंद होण्यासाठी अंधाईला गोळ्या देखील दिल्या. अखेर ही घटना समोर आल्यानंतर कल्याणच्या खडकपाडा पोलिसांनी डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल करीत पुढील तपास सुरू केला आहे. अनुदूरध्वनी असे या डॉक्टरचे नाव असून मोहने परिसरात डॉक्टर ध्वनी याचे गणपती नर्सिंग होम नामांकित हॉस्पिटल आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन 2020 नुसार
प्राथमिक स्तरावर सन 2026 से 27 पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले आहे. यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त केले नाही. सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संख्याज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात काय मर्यादित अभियान राबविणे आवश्यक आहे. यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत शाळांमध्ये डायट व वोप यांच्या मदतीने आयफाईलाईन अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतलेला आहे. प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आज 16 सप्टेंबर 2024 प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी, खोणी, नागाव या शाळांना भेट दिली. मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै 2024 व ऑगस्ट 2024 या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे. या शाळा भेटीमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलनात्मकदृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांचा वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले. वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन प्रशिक्षण विविध उपक्रम सह संबंध समजावून सांगताना विषय मित्र, गट अध्ययन, सेल्फी विथ सक्सेस, आव्हान देणे, स्वयंअध्ययनास प्रेरणा, जिज्ञासू वृत्तींचा सन्मान, शिकण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे शाळा भेटीमध्ये शाळा यापूर्वी शाळेमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेला भाषा, गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले. वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्यात याविषयी शिक्षकांशी संवाद साधला. या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतींच्या शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभागी होण्यासाठी सूचना दिल्या. यावेळी शिक्षणाधिकारी प्राथमिक ललिता दहितुले, कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्र प्रमुख खोणी हे देखील उपस्थित होते. ठाण्यातील टेंभी नाका येथे नवरात्रोत्सवाला सुरुवात केली. दिघे साहेबांची हीच परंपरा जपत दरवर्षी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेने नवरात्रोत्सव साजरा करण्यात येतो. यंदाही जय अंबे माता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने नवरात्रोत्सवासाठी उभारण्यात येणाऱ्या माता दुर्गेश्वरी देवीचा मंडप पूजन सोहळा आज दुर्गेश्वरी मातेच्या जयघोषात मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी मुख्यमंत्री ना. श्रीमान एकनाथजी शिंदे साहेबाच्या शुभ हस्ते विधिवत मंडप पूजन करण्यात आले. अहो, आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा किंवा 7506946-155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर.
पण आपले कार्यक्रम अथवा बातम्या आम्हाला ठाणेवार्ता@gmail.com या आमच्या ईमेलवर कळवू शकता. ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांनी स्वतः मुंब्रा रेती बंदर विसर्जन घाटाला भेट देत संपूर्ण परिस्थितीचा घेतला आढावा. ठाण्यात लाडक्या गणरायाला निरोप देताना सर्वांना सुखी ठेवण्याची भाविकांची प्रार्थना. आणि डॉक्टरने एका दाम्पत्याचे जन्मलेले बाळ दुसऱ्या याला विकण्यासाठी ठेवले आपल्या ताब्यात. या होत्या ठाणे वार्ता. आपली एखादी बातमी बघायची राहून गेल्यास आपण आमच्या ठाणेवार्ता.in या संकेतस्थळाला किंवा फेसबुक पेज तसंच यूट्यूबचे अनिलला अवश्य भेट द्या. तर मग पुन्हा भेटू पुढील बातमीपत्रात फक्त श्रीस्थानक वाहिनीवर. धन्यवाद.